नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण यांचे मूळ गाव असलेले नायगाव शहरात अद्याप बसस्थानक उभारलेले नाहीत। त्यामुळे उन्हात प्रवाशांना तळपत्या उन्हात उभे राहून एसटीची प्रतीक्षा करावी लागते। त्याचबरोबर शहरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाल्याने प्रवाशांना साधे उभे राहायला देखील जागा नाहीये। नायगाव नगरपंचायतीवर देखील खासदार रवींद्र चव्हाण यांचीच सत्ता राहिलेली आहे। अशा स्थितीत तात्काळ प्रवासी निवारा उभारावा, अन्यथा उपोषणाला बसण्यात येईल असा इशारा भीमशक्ती संघटनेने दिलाय। पाहूयात। कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी काम करतो। आज नायगाव शहरामध्ये मुख्य नायगाव प्रस्थानकाचा जो प्रश्न राहिलेला आहे, त्या प्रस्थानकाच्या प्रश्नासाठी मी जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे जाऊन एक निवेदन दिलं आहे आणि प्रवाशांच्या जे जिव्हाळ्याचा प्रश्न आहे या ठिकाणी उभा टाकण्याचा, तर फक्त उन्हामध्ये प्रवासी या ठिकाणी उभा टाकत आहेत, तर त्यांना तात्काळ इथं प्रवासी निवारा उभारण्यात यावं म्हणून निवेदन दिले। या निवेदनासही जवळजवळ 17 ते 18 मागण्या नायगाव शहराच्या विकासाच्या संदर्भात केलेल्या आहेत। त्यात प्रामुख्याने एक नायगाव शहरातील स्मशानभूमीचा प्रश्न आहे बौद्ध समाजाचा, ते जवळजवळ 3 वर्षापासून प्रलंबित आहे, ते सुद्धा अजून सुटला नाही। स्वर्गीय खासदार वसंतराव चव्हाण यांनी आम्हाला शब्द दिला होता, तो शब्द यांच्या कुटुंबाच्या लोकांनी पाळला नाही आणि त्यांनी कुटुंबाच्या लोकांनी ते शब्द पाळावा आणि लवकरात लवकर स्मशानभूमीचा प्रश्न मिटवावा अशी आमची सर्वात समाजाची इच्छा आहे। आणि या संदर्भात या दोन्ही बाजूने जे प्रस्थानकावर जे अतिक्रमण झालेलं आहे, ते अतिक्रमण तात्काळ काढून घेण्यात यावं आणि या लोकांना जे बांधकामाला परमिशन दिले नगरपंचायतीने, हे नगरपंचायतीने कोणत्या आधारावर परमिशन दिलेलं आहे त्यांची चौकशी व्हावी। कारण या ठिकाणी यांना पार्किंगला सुद्धा व्यवस्था नाही, ते पूर्ण पार्किंग हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेमध्ये होत आहे। इकडून हे नांदेड हैदराबाद महामार्ग असल्यामुळे इथं हजारो गाड्या येतात, हजारो विद्यार्थी, हजारो प्रवासी आहेत, तर या ठिकाणी केव्हाही अपघात होऊ शकते। तर माझी जिल्हाधिकारी साहेबांना यांच्या माध्यमातून अशी विनंती आहे, तात्काळ हे नागरिकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न मार्गी लावावेत, अन्यथा मला 30 दिवसाचा तुम्हाला वेळ दिलेला आहे, 30 दिवसाच्या आत ह्या प्रश्न सुटले नाही तर मी 1 मे पासून याच ठिकाणी तानाजी शेळगावकर, स्टार महाराष्ट्र न्यूज, नांदेड।